धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख यांच्यात थेट लढत. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद मतदारसंघात आता थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासात सर्व 7ही अपक्षांनी आपले अर्ज काढून घेतल्याने अपेक्षेनुरूप मतदारसंघात थेट लढत रंगणार आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड मतदारसंघासाठी भाजपकडून माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासोबतच आता अपक्षांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 4 अपक्ष उमेदवार हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे होते, तर 3 अपक्ष हे महायुतीतील घटक पक्षांचे होते. अर्ज मागे घेण्याच्या 4 जूनच्या दुपारी 1 वाजेपर्यंत यातील एकही अपक्ष उमेदवार माघारीसाठी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला नव्हता. दुपारी 1 वाजता रिपाईचा पदाधिकारी तथा अपक्ष उमेदवार मिलिंद महालिंगे यांनी भाजप पदाधिकारी रामचंद्र तिरुखे यांच्या समवेत येऊन आपला अर्ज मागे घेतला. पाठोपाठ भाजपच्या अर्चना गंगणे यांनीही आपला अपक्ष अर्ज मागे घेतला. यानंतर उर्वरित 5 अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या अर्ध्या तासात आपापले अर्ज मागे घेतले. परिणामी मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झालं असून आता बसवराज पाटील व महेश देशमुख यांच्यात सरळ लढत होणार आहे. यांनी घेतली रिंगणातून माघार. रिपाईचे पदाधिकारी मिलिंद महालिंगे, भाजपच्या अर्चना गंगणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद यादव, सहाल बिन आमेर चाऊस, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहमद खान सय्यद तसेच उद्धव सेनेचे नगरसेवक सचिन पवार व संजय मुदंडा यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या सर्वांनीच अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार एकाच तालुक्यातील आहेत. सध्या दोन्ही उमेदवारांकडून मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.